लोणावळ्यामध्ये सुद्धा यावर्षीचा रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोसळलाय। गेल्या 24 तासात 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि यावर्षीचा लोणावळ्यातला हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस म्हणावा लागेल। लोणावळ्यातील नदी नाले त्यामुळे ओसंडून वाहतायत। पावसाचा वाढता जोर पाहता पर्यटन स्थळी पर्यटकांनी न येण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। लोणावळ्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि आतापर्यंतचा हा लोणावळ्यातला रेकॉर्ड ब्रेक पाऊस। त्यामुळे या भागातल्या ज्या काही नद्या नाल्या आहेत दुथडी भरून वाहतायत आणि अकराळ विक्राळ रूप धारण केलेले आहे। त्यामुळे पर्यटकांनी या ठिकाणी न येण्याचं आवाहनच प्रशासनाने केलेलं आहे। आज सकाळी 6:30 वाजताची ही दृश्य आहेत लोणावळ्यातली। तुफान पाऊस सतत सुरू आहे आणि त्यामुळे पावसाची नोंद झालेली आहे 300 मिलीमीटर गेल्या फक्त 24 तासामध्ये। त्यामुळे आपण कल्पना करू शकतो की काय परिस्थिती असेल। नदी नाले दुथडी भरून वाहतायत। जी काही पर्यटन स्थळं आहेत लोणावळ्यामध्ये तिथे पर्यटकांनी येऊ नये असं आवाहन थेट प्रशासनाने केलंय। कारण लोणावळ्यामध्ये सध्या रेकॉर्ड ब्रेक पाऊस सुरू आहे। 24 तासात 300 मिलीमीटर पावसाची नोंद। आमचे प्रतिनिधी गणेश जोडम आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। गणेश, लोणावळ्यात काय परिस्थिती आत्ताची? दिवसापासून मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। या मुसळधार पावसामुळे संपूर्ण मावळामध्ये हाहाकार माजलेला आहे। कारण की लोणावळ्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक हा पाऊस झालेला आहे। तसेच जर आपण पाहायला गेलं तर पवना धरण परिसरामध्येही मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा परिणाम अनेक सोसायट्यांमध्ये किंवा अनेक घरामध्ये पावसाचं पाणी गेल्यामुळे येथीलचे नागरिक ते हवालदिल झालेले आहेत। मात्र आता कुठेतरी या प्रशासनाने मावळ असेल किंवा मुळशी तालुक्यातील आता शाळांनाही सुट्टी दिलेली आहे। कारण की अतिवृष्टीचा जो धोका आहे तो हवामान खात्याने या दोन्ही तालुका असेल किंवा पुणे जिल्ह्याला दिलेला आहे। त्यामुळे आता कुठेतरी येथील जे नागरिक आहेत त्या संपूर्ण पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडत आहेत। बिलकुल गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे लोणावळ्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आणि नागरिकांनी सुद्धा। आणि या सगळ्या विदारक परिस्थितीमध्ये पर्यटन स्थळी येऊ नये असं देखील आवाहन प्रशासनानं आधीच केलेलं आहे। कारण रेकॉर्ड ब्रेक पाऊस सध्या लोणावळ्यात सुरू आहे।